जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 45 पदांवर नियुक्ती देण्यासाठी रोजगार मेळावा पार पडला। मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले। यावेळी जिल्हाधिकारी येरेकर यांनी अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सहानुभूती प्रक्रिया आहे। पात्र उमेदवारांना याचा निश्चितच लाभ मिळेल। अनुकंपा हा प्राधान्याचा असून हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावे अशा सूचना केल्या। अनुकंपा धारकांच्या अडचणी जाणून शासन निर्णय काढला आहे। संपूर्ण राज्यामध्ये 15 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे। त्यानंतर अनुकंपा धारक व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे। त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक असलेल्या पदाचे ऑप्शन विचारपूर्वक द्यावे। रिक्त पदानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांना 15 सप्टेंबर 2025 पूर्वी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले। मेळाव्यामध्ये गट क सामायिक प्रतीक्षा यादीतील एकूण 150 उमेदवारांपैकी 116 उमेदवार उपस्थित होते। या उमेदवारांकडून शासकीय सेवेत नियुक्तीसाठी पसंती क्रम भरून घेण्यात आला। विविध विभागातील रिक्त असलेल्या एकूण 45 पदांवर नियुक्ती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला। अंतिम शिफारस पत्र प्राप्त उमेदवारांना संबंधित विभागामार्फत एकत्रितपणे नियुक्ती पत्र देण्यासाठी 15 सप्टेंबर 2025 रोजी नियोजन भवन येथे मेळावा घेण्यात येणार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विविध विभागातील अधिकारी, उमेदवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। असं असताना शासनाने एक चांगला अभिनव असा उपक्रम GR काढला आणि एक सर्वांना जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकच दिवसात कसा रोजगार देता येईल हा विषय समोर घेतला आणि या 45 GR मधल्या ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या आणि सर्वांचा विचार करून एकत्रित 17 जुलैचा GR काढला आणि या 17 जुलैच्या GRच्या अनुषंगाने या वर्षीची अनुकंपा भरती केला जात आहे। पे मॅट्रिक जी आहे ते S14 आहे, 38,600 ते 1,22,800 आणि याच्याकरता जी शैक्षणिक अर्हता आहे ती आहे BSc होम सायन्स युनिव्हर्सिटी डिग्री आपल्याला आवश्यक आहे। प्रयोगशाळा सहाय्यक अतांत्रिक या संवर्गातले 2 पदं उपलब्ध आहेत। एक पद हे खुल्या प्रवर्गातलं आहे आणि एक पद हे इमाव प्रवर्गातलं आहे, इतर मागासवर्गीय। या पदाची जी वेतन श्रेणी आहे ती S7 आहे, म्हणजे 21,700 ते 69,100। जी शैक्षणिक अर्हता या पदाकरिता आवश्यक आहे ती आहे मिनिमम SSC आणि इतर अर्हतेमध्ये याच्यामध्ये नमूद आहे प्रयोगशाळाशी संबंधित कामाचा अनुभव हा जर असेल तर त्यास प्राधान्य दिलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने एक अतिशय डिटेल असा एक GR 17 जुलै 2025ला काढलेला आहे आणि ह्या GRमध्ये अनेक ज्या अडचणी होत्या त्याच्याबद्दल आत्ताच आमच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी डिटेलमध्ये इथे नमूद केलेलं आहे। पुन्हा मी रिपीट करून वेळ घेणार नाही सगळ्यांचा, पण बऱ्याच ज्या अडचणी वेळोवेळी शासनापर्यंत अनुकंपा धारकांच्या गेलेल्या त्या सर्व अडचणी सॉल्व्ह करून शासनाने हा एक GR काढलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 15 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबवून 15 सप्टेंबर रोजी एक रोजगार मेळावा आयोजित करून सर्वांना ज्यामध्ये अनुकंपा धारक असतील आणि इतरही जे MPSCद्वारे आपल्याकडे नियुक्त्या आलेल्या आहेत त्यांचे एकत्र आपण रोजगार मेळावा घेऊन 15 तारखेला सरसकट सर्वांना आपण जे आज इथे सिलेक्ट होतील आपल्या व्हॅकन्सीनुसार त्या सर्वांना नियुक्तीपत्र आपण आपल्या हातामध्ये देणार आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।